नमस्कार. आज आपण आहे छत्रपती शंभूराजांना जिथे कैद करून आणलं होतं पेडगाव येथे श्री धर्मवीर गडावर आपण आता सध्या आहे आणि या गडाची इत्तंभूत माहिती आपल्याला या गडाचे सेवेकरी लक्ष्मण नाईकवाडी हे आता त्यांच्या मुखातून आपल्याला सांगतील. मी लक्ष्मण नाईकवाडी या ठिकाणचा सेवेकरी, धर्मवीर गडाचा सेवेकरी. आज आपण या ठिकाणी आलात, पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. या स्फूर्ती दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो पेडगाव धर्मवीर गड, पेडगाव तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी या ठिकाणी आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ते म्हणजे दिवाणी आम, म्हणजे या ठिकाणी औरंगजेबासमोर संभाजीराजांना हजर करण्यात आलं होतं ते हे ठिकाण आहे. आता आपण या ठिकाणी जो शौर्यस्तंभ पाहतोय, या ठिकाणी संभाजीराजांनी कवी कलश बंदिस्त अवस्थेत, समोरच्या बाजूचा जो सिंहासनाचा ओटा दिसतोय त्याच्यावरती औरंगजेब शहनशाह बसलेले त्याचे 52 सेनापती या दरबारामध्ये हजर होते आणि त्यांच्यासमोर साखळ दंडात झकडलेले, तख्त कुल्हा केलेले असे संभाजीराजे या ठिकाणी हजर झाले. आणि ते आल्यानंतर हे सगळं दृश्य पाहून त्या औरंगजेबाला नकळत आनंद होतो की काय, आणि ते सगळं दृश्य पाहिल्यानंतर तो त्या बिछायतावरती एरझरे घालायला लागतो. एरझरे घालता घालता पश्चिमेकडे तोंड करतो आणि कुराणातले आयते पडायला लागतो. आणि आयते पडत असताना हे संभाजीराजे आणि कवी कलश म्हणजे शीघ्र कवी होते, कुठल्याही क्षणावर सहज काव्य करायचे. त्यांच्या मुखातून जे काव्य आलं, जे त्यांच्या लेखकांना लिहून ठेवावं लागलं, औरंगजेबाच्या दरबाराच्या नोंदी ठेवल्या जायच्या, त्या नोंदीमध्ये हे येतं. खाफी खान असन, साकी मुस्ताक असन, ईश्वरदास नागर असन, ते ह्यांनी सगळ्यांनी त्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि त्या नोंदीमध्ये असं दिसून येतं, त्या महाराष्ट्र शासनाने 1972ला औरंगजेबाच्या नोंदी अखबार म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याचा एक 6वा खंड आहे आणि त्या 6व्या खंडामध्ये काय वर्णन आहे ते, तर या ठिकाणी त्या औरंगजेबाने पश्चिमेकडे तोंड करून बसल्यानंतर संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात सुस्ती का एखादी कविता, आणि संभाजीराजे त्यावेळेस सहज कवी कलशाला म्हणताना कवी कलश त्यांच्याकडे बघून हसतात. ते संभाजीराजे आपण युद्ध केलं, थकलेलो बघलेलो आहोत आणि तुम्हाला कविता सुचते आणि मला का नाही सुचणार, मी शीघ्र कवी आहे तर ती कविता करू शकतो. त्यांनी जे काव्य केलं आणि त्यांच्या लेखकांना जे लिहून ठेवावं लागलं ह्या दरबाराच्या नोंदीमध्ये, ते काव्य मी आपल्यासमोर मांडतो. यावन रावण के दरबार में शंभू बंदो बदरंग, लव रसत शेंदूर सम खूप खेलो रणरंग, रवि तवी छवी देखत खद्य तो होतं बदरंग, तव तेज निहार के तकत त्याचे औरंग. हे काव्य ज्यावेळेस त्याला सांगितलं गेलं, त्याचा अर्थ सांगितला गेला, भयंकर चिडला तो औरंगजेब आणि कवी कलशाची जीभ हसडण्याची आज्ञा या ठिकाणी दिलेली. संभाजीराजांवर अनेक अत्याचार या ठिकाणी केलेले, कधी नख पकडीने उपटायचे, कधी दात उपटायचे, कधी केस हाताने धरून उपटायचे आणि डोळ्यामध्ये सळया फिरवण्याचं काम या किल्ल्यावरती केलं. तरीही संभाजीराजांनी धर्म बदलला नाही. त्या ठिकाणी एकदा झुकले असते तर आपल्या मंदिराचा कळस राहिला नसता, दारातली तुळस राहिली नसते, आपला भगवा ध्वज राहिला नसता, ज्ञानोबा तुकारामाची दिंडी निघाली नसती. असं हे ठिकाण आहे. परंतु ह्या ठिकाणाहून औरंगजेबाने पुन्हा त्यांची एक दिंड काढली, वडूतुळापूरकडे नेली. हे दिंड निर्वत असताना ह्या महाराष्ट्राला तो दाखवत होता मी तुमच्या राजाचे काय हाल केले. आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी, ज्या दिवशी हिंदूंचा सर्वात मोठा सण असतो, त्याच्या आदल्या दिवशी मुद्दाम होऊन त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि संभाजीराजे एक ज्योत मावळली. परंतु त्यांच्या एका उदाहरणाने, मी धर्म बदलणार नाही एवढ्या एका वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या मनात एक ज्योत पेटवली गेली आणि त्या ज्योत प्रत्येक ठिकाणी फुलत गेल्या, ज्योतीला ज्योती जोडत गेला. लाखो लोक तयार झाले आणि विना सेनापतीचं, विना राज्याचं एक युद्ध सुरू झालं आणि ह्या औरंगजेबाला याच महाराष्ट्राने, या महाराष्ट्रात गाडलं ते खुलताबाद असं हे ठिकाण आहे. आणि म्हणून या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे खऱ्या अर्थाने धर्मवीर झाले, म्हणून या गडाचं नाव आम्ही धर्मवीर गड केलेलं असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आज तुम्ही आला, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण दिवाणे आममध्ये आहोत, तसंच दिवाणे खास ह्या इमारती आहेत, राणी महाल आहेत. या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत. त्यातलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर, आत्ता पाठीमागं धर्मवीर की छत्रपती या नावाखाली जो वाद चालू होता त्याच्यामध्ये सांगितलं जात होतं की त्या विष्णू मंदिराला हात लावला नाही, विष्णू मंदिराला हात नाही. ते पाहण्याकरता जर तुम्हाला जायचं असेल तर या ठिकाणी ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर म्हणून आहे, सगळ्या मूर्ती फोडलेल्या आहेत, तेही पहा तुम्ही. या सर्वावरचे माझे काही व्हिडिओ आहेत ते सफर मराठी या चॅनलला आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये 20-20 मिनिटाचे मोठाले व्हिडिओ प्रत्येक भागाचे आहेत. असे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सफर मराठी या चॅनलवर समीर साठे यांनी ते चित्रांकित केलेले आहे. धन्यवाद. नाईकवाडी सर, तुम्हाला एक या माध्यमातून मी एक अशी विचारणा करतो, आजच्या स्फूर्ती दिनानिमित्त तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश द्याल? खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणानं, प्रत्येक आपल्या पाल्याला घेऊन, प्रत्येक आईनं आपल्या पाल्याला घेऊन या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणची फक्त माती कपडाला लावायची. धर्मवीर संभाजीराजांचं चैतन्य प्रत्येक मुलाच्या संचारल्याशिवाय राहणार नाही असं हे ठिकाण आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी निदान यावर्षी नाही आला, पुढच्या वर्षी नक्की या असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. बलिदान स्फूर्ती दिन हा खूप मोठा कार्यक्रम होणार आहे यापुढंच.
आत्ता जरी छोट्या प्रमाणात असला तरी याची स्फूर्ती नक्कीच घेऊन अनेक महाराष्ट्रातील सर्व तरुण या ठिकाणी येतील अशी मला नक्कीच आशा आहे. नमस्कार. तर ह्या ज्या पद्धतीने आता ज्या व्याख्याते आणि ज्या पद्धतीने आता आपल्याला सेवेकरी यांनी नायकवडी यांनी ज्या पद्धतीने शंभू महाराजांचा जो इतिहास चेतवला आहे, तर माझी या माध्यमातून हेच सगळ्या महाराष्ट्रातील तरुण सगळ्या युवकांना हीच विनंती आहे की एकदा तरी त्यांनी या इतिहास जो रक्तरंजित इतिहास इथे घडलेला आहे शंभू राजांचा, तिथे भेट द्यावी आणि तिथून स्फूर्ती घेऊन आपल्या कार्याला प्रारंभ करावा. नमस्कार. जय शिव.